चेंडू ट्रॅव्हल होत असताना सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहायला मिळालं आणि एक निर्धाव चेंडू यावेळेस मात्र येताना पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात म्हणावी लागेल यावेळेस मात्र संतोष एजन्सी संघाला, कारण पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव येताना पाहायला मिळालाय। तदनंतरचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढला, यावेळेस मात्र ब्लॉक ओलपतीचा चेंडू टाकला गेला होता प्रदीपच्या माध्यमातून, परंतु त्याच वेळेस मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढले, डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करून दिलंय आणि धावांचा श्री गणेश यावेळेस मात्र होताना पाहायला मिळतोय। इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅपर पतीचा फटका पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी पहिलं षटक अजून देखील प्रगतीपथावरती देखील पाहायला मिळतंय। यावेळेस मात्र प्रदीप की भाई वातारी बघण्यासारखं बॅटल देखील पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये। सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय अश्विन कुमार फायटर संघाच्या माध्यमातून नॉन स्ट्राईक एंड वरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। अमय हा खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक एंड वरती भाई वातारी आहे। यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल, बॅक टू बॅक सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय भाईच्या माध्यमातून। चेंडूला सातत्याने डिक्लेअर सेक्शन मध्ये पाठवण्याचं काम केलं गेलं आतापर्यंत, तर दुसऱ्या बाजूने देखील सुंदर गोलंदाजी आहे प्रदीपच्या माध्यमातून। यावेळेस देखील आपण पाहतोय ब्लॉक ओलपतीचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल, धावसंख्या पुढे सरकेल 1 या आकड्याने, 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय सध्या स्थितीमध्ये अश्विन कुमार फायटर्सचा संघ। या ठिकाणी आपण पाहतोय तर एक चिकी सिंगल चोरली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि षटक क्रमांक 1 होईल पतन। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय तर अश्विन कुमार फायटर्सचा संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी एका षटकाचा खेळ संपलाय। गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे, बॉलर्स नेम सिद्धेश यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक, यावेळेस मात्र महत्त्वपूर्ण जबाबदारी सिद्धेशवरती आपल्याला पाहायला मिळते। समोर भाई वातारी आपल्याला पाहायला मिळतोय, जो की सातत्याने मोठमोठे फटके खेळतो, परंतु इथे मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल बघण्यासारखं असेल। तर इथे मात्र सिद्धेश सज्ज होतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी, ज्या ठिकाणी आपण पाहतोय व यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडूला मात्र डिक्लेअर सेक्शन मध्ये पाठवण्यात यश आलंय आणि चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतोय। दुसऱ्या षटकाची सुरुवात यावेळेस मात्र 1 या धावसंख्येने होताना पाहायला मिळते। इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय, स्वर चेंडूचा आणि एक 22ची धाव, अशा डबल या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र आपण पाहतोय, तर मात्र अश्विन कुमार फायटर्स संघाच्या खात्यामध्ये जमावत आहेत। यावेळेस मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते। पहिला चेंडू जिथे सुरेख आलाय तिथे मात्र दुसरा चेंडू आपण पाहिला तर थोडासा खराब येताना पाहायला मिळतोय। यावेळेस देखील आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट, पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतोय, 1 या धावसंख्येने गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकवण्याचं काम केलं गेलंय। या ठिकाणी आपण पाहतोय अशाच प्रकारची सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल भाई वातारी, परंतु इथे मात्र सिद्धेशला कुठेतरी एक चांगला चेंडू फेकावा लागेल, ज्या ठिकाणी एक चेंडू निर्धाव देखील येईल, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चेंडूला डिक्लेअर सेक्शन मध्ये पाठवलं गेलंय, 1 या धावसंख्येने गुणफलक सातत्याने पुढे सरकताना यावेळेस मात्र पाहायला मिळतंय। कुठल्याही प्रकारचे मोठे फटके यावेळेस मात्र पाहायला मिळत नाहीयेत, दुहेरी किंवा चौकाराचा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये। सातत्याने एका धावेवरती इथे मात्र डील करताना पाहायला मिळतोय तो मात्र फलंदाज, तर दुसऱ्या बाजूने इथे मात्र खरी कसरत गोलंदाजाची आहे व यावेळेस मात्र आला एक निर्धाव चेंडू। दुसऱ्या षटकातील हा निर्धाव चेंडू कुठेतरी एक प्रेशर रिलीज करून देताना पाहायला मिळतोय संतोष एजन्सी संघावरती। एक निर्धाव चेंडू आलाय, तदनंतर मात्र कशा प्रकारचं समीकरण असेल भाईच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीपच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट होतीये, जो सातत्याने 2 षटक नॉन स्ट्राईक एंड वरती अमय आपल्याला पाहायला मिळत होता। यावेळेस मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील या काही चेंडूचा खेळ फेस करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आलाय, एक चिकी सिंगल कंप्लीट केली गेली, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट झाले। यावेळेस मात्र अमय व यावेळेस मात्र आपण पाहतोय तर चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल, षटक क्रमांक 2 होईल पतन आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी अजून देखील पहिले 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं भाईच्या माध्यमातून, सातत्याने एका धावेवरती डील केलं गेलंय, त्यामुळे 12 चेंडूचा खेळ संपत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 देखील आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरं आहे, परंतु संघाकडून तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा प्रदीप कुटरेकर सज्ज होतोय।
गावराई एक्सप्रेस ज्या खेळाडूला सातत्याने संबोधलं जातं, यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय संतोष एजन्सी संघासाठी. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडूला डिक्लेअर सेक्शनमध्ये ट्रॅव्हल करण्यात यश आलंय. 1 या धावसंख्येने पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शनमध्ये ट्रॅव्हल होईल. आतापर्यंत प्रदीप आणि भाईच्या मधलं बॅटल जे आहे ते मात्र सातत्याने आपण पाहिलं तर भाईच्या नावावरती राहिलंय. प्रत्येक चेंडूला डिक्लेअर सेक्शनमध्ये पाठवण्याचं काम केलं गेलंय, धावसंख्येला पुढे सरकवण्याचं काम केलं गेलं यावेळेस मात्र भाईच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा प्रदीप पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डिक्लेअर सेक्शनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल 1 धावेसाठी. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी तिसरं षटक अजून देखील प्रगतीपथावरती देखील पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 1 धावेने गुणफलक पुढे सरकले, परंतु यावेळेस मात्र स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. स्ट्राईक एंडवरती जाऊन पोहोचलाय अमेय, जो की सातत्याने आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. परंतु एक चिकी सिंगल स्ट्राईक रोटेट अमेय आपल्याला पाहायला मिळेल. परंतु समोर प्रदीप. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकण्याची शक्यता वर्तवली जाईल प्रदीपच्या माध्यमातून, परंतु अमेय यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आला असता. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक घडली आणि चेंडू मात्र बाईच्या रूपानं 1 धावेसाठी इथे मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी एक निर्धाव चेंडू येत असता, परंतु यष्टी रक्षक जो आहे तो थोडीशी चुकी करतोय आणि कुठेतरी आपण पाहतोय तर 1 धाव खर्च करावी लागते या चेंडूवरती. तदनंतर मात्र पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय. यावेळेस मात्र अमेयसाठी इथे मात्र आपण पाहतोय सुंदररीत्या खेळून काढलाय, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 चा होईल पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते अश्विन कुमार फायटर्स संघ 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय राजवरती इथे मात्र खूप मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय तर राजवरती एक खूप मोठी जबाबदारी देखील पाहायला मिळते. यावेळेस मात्र पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होईल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र राज येणारे 6 चेंडूंचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून हाताळला जाईल, परंतु यावेळेस मात्र समोर भाई वातारी पाहायला मिळतोय. 9 चेंडू यावेळेस मात्र आलेला पाहायला मिळतोय आणि 1 डिक्लेअरची धाव, अशा 2 धावा यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस मात्र हाताळला गेलाय राजच्या माध्यमातून. 2 धावेची भर देखील पडली आहे आणि तदनंतर पुन्हा एकदा राज सज्ज होतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू आलाय, अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या वाढीने गुणफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. या 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय तर खराब गोलंदाजी पाहायला मिळाली राजच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी राजची खराब गोलंदाजी पाहताच कर्णधाराने आपण पाहिलं तर मात्र चेंजेस केले गेलेत गोलंदाजी मार्कवरती आणि यावेळेस मात्र प्रशांत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जो की गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर भाई आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळेस मात्र डिक्लेअर सेक्शनमध्ये ट्रॅव्हल करून दिला. यावेळेस चेंडूला 1 धावेसाठी सुंदर फटकेबाजी सातत्याने पाहायला मिळाली अगदी पहिल्या षटकापासून. ज्या पद्धतीने इथे मात्र भाईच्या माध्यमातून फलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली, परंतु यावेळेस मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये आणि तदनंतर मात्र अमेय हा खेळाडू यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ताळमेळ सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र भाई आणि अमेयच्या माध्यमातून त्यामुळे धावा देखील सहजासहजी कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय धाव घेण्याची इथे मात्र प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र धावचीत झाला अमेय. पहिला धक्का हा मात्र अश्विन कुमार फायटर्स संघाला लागलाय आणि तदनंतर मात्र अमेयची जागा घेण्यासाठी सूरज यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आहे, धावची तोडण्याची संधी असेल आणि यावेळेस मात्र फलंदाज भाई बाद होताना पाहायला मिळतोय. अजून एक धक्का शेवटच्या षटकामध्ये अश्विन कुमार फायटर्स संघाला लागलाय, परंतु धावसंख्या अजून देखील स्थिर स्कोर कार्ड वरती 23-23.
यावेळेस मात्र आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारायचे होते परंतु असफल ठरलाय. धावा चोरायच्या होत्या परंतु तिथे देखील असफल ठरला आणि धावचीत झालाय भाई. खूप मोठा धक्का यावेळेस मात्र शेवटच्या षटकामध्ये. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे, बॅट्समन नेम मनीष हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्टेक एंडवरती जाईल. समोर सूरज आहे यावेळेस मात्र प्रशांतसाठी. यावेळेस मात्र सूर्य एक फटका पाहायला मिळतोय. चेंडू डिक्लेअर सेक्शनमध्ये ट्रॅव्हल होईल. षटक क्रमांक 4चा होईल खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली अश्विन कुमार फायटर्स संघाची. तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये इथे मात्र 25 धावा करायच्या आहेत संतोष एजन्सी संघाला. तर तदनंतर मात्र घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि तदनंतर मात्र चालू सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे जाताना पुन्हा एकदा जोडले जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये सनी मोहिते यांच्या माध्यमातून. हॅलो सो रसिक मायबापांसाठी विनंती असेल की रस्त्यावरती कोणी गर्दी करू नका. अगदी आमच्या कॉम्बॉक्समध्ये तुम्हाला बसण्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि शक्यतो गाड्या मात्र रस्त्याच्या अगदी खूपच बाहेर पार्क करा जिथे पार्किंग झोन आहे अशा ठिकाणी. सर्वांना विनंती असेल. सो 24 चेंडू आणि 25 धावांचं टार्गेट असेल. एका बाजूला उंबरलेचा हिरा, दुसऱ्या बाजूला गौऱ्या एक्सप्रेस. हा सामना मात्र आता आपल्याला बिग बॅटल बघायला मिळू शकेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सामना क्रमांक 14 असेल साईतेज बॉईज वर्सेस युवराज फायटर्स. सो बोथ कॅप्टन टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. साईतेज बॉईज विरुद्ध युवराज फायटर्स दोन्ही संघाने आपण टॉस साठी यायचं आहे. मॅच कडे पुन्हा एकदा घेऊन जाईन. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना रंगलाय. एका बाजूला असेल भाई वतारी म्हणजे उंबरलेचा हिरा, तर दुसऱ्या बाजूला असेल प्रदीप कुटरेकर गावऱ्या एक्सप्रेस. हे बिग बॅटल मात्र सातत्याने आपण खूप वेळा बघितलेला आहे आणि हे क्रिकेट मात्र खेळलं देखील जात आहे. या धावा किती करायचे तर 25चं टार्गेट असेल 24 चेंडूंमध्ये केवळ. पण तो गोलंदाजी करत असताना भाई वतारी क्लास खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूला देखील तुम्ही पाहताय प्रशांत आणि त्याचबरोबर प्रदीपची जोडी आहे म्हणजे पळची जोडी या ठिकाणी सूर चढताना तुम्हाला बघायला मिळू शकेल. बॅकफुटला जाऊन ऑफ साइड रिझन मध्ये पंच केलाय. बॅकफुट पंच याला म्हणतो आणि तो मात्र एक सिंगल धावेसाठी केवळ असू शकेल. पहिलं षटक इन प्रोग्रेस. 3 षटकांचा 3 चेंडूंचा खेळ मात्र अजून देखील शेष आहे. 3चा झालाय. प्रभावित करणारे गोलंदाजी. ओहो हो गई बुल. प्रदीप की दांडी गुल गुल. चला बाहेर विकेटचं पतन. हे बॅटल मात्र पहिल्या विकेट मध्ये आपण जर पाहायला गेलं ना अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्याच चेंडूवर पासून आणि त्यानंतर इथे विकेटचं पतन आहे. काय ऑफ कटर चेंडू टाकलाय. डोळ्यांचं पारणं फेडलं त्या चेंडूनं आणि विकेटचं पतन झालंय. मोठा धक्का बसला आता संतोष एजन्सी या संघाला. वर द विकेट गोलंदाजी. भाई मात्र हार मानणारा खेळाडू नाहीये. तो सातत्याने सांगतोय आप सेरो तो हम भी सब सेरे. क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता सिंगल धाव मिळते. प्रदीप सारख्या बलाढ्य बॅटर्सला बॅक टू द पविलियन केलंय आणि त्यानंतरला गोलंदाजीचा डप्पा अप्रतिम टाकलाय. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचले. येणारा पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय. साथीदारावरती या ठिकाणचे प्रहार असतील परंतु षटक क्रमांक 1चा खेळ संपला. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 4 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला सचिन पाहायला मिळेल. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला बघायला मिळतोय आणि पहिलं षटक संपले. 4 धावा झालेल्या आहेत 18 चेंडूंमध्ये. इथून पुढे 21 धावांची आवश्यकता असेल. 25चं टार्गेट तुम्हाला पार करायचं आहे म्हणजे 7च्या सरासरीने इथून पुढच्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. गोलंदाजी करत असताना सचिनला दिलं गेलं राईट आर्म ओव्हर द विकेट. तो गोलंदाजी करतोय. समोर राईट हँडेड बॅटर्स प्रशांत या ठिकाणी बॅटिंग मार्क मध्ये तयार आहे. क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र एक सिंगल धाव घेतली जाते. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत आणि या आपण लीग फॉर्मॅटच्या सदरच्या स्पर्धा पाहताय.
आणि चांगल्या प्रकारचं खेळ मात्र या मॅच मध्ये तुम्हाला सर्वांना करावं लागणार आहे। सचिननं पहिला चेंडू टाकला, अगदी योग्य टप्प्यावरती आहे। भाई वतारीनं पहिल्या चेंडूवरती जो बलाढ्य बॅटर्स होता त्याला मात्र बाद केलं पहिल्या षटकामध्ये प्रदीप। आणि आता मात्र प्रशांतला इथे कशा प्रकारे हो लीड एज घेतलंय बॅटनं, धावची संधी आणि इथे खेळाडू मात्र बॅक टू द पवेलियन। विकेटचं पतन झालं, एक मोठा धक्का बसला आता बॅटिंग करणारा संघाला। आता बॅटिंग करणारा संघ संतोष एजन्सीचा संघ बॅकफुटवरती परिपूर्ण परतलाय। दोन मुख्य खेळाडू होते, प्रशांत झाला शांत आणि मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतरला जो पहिलाच विकेट होता तो म्हणजे प्रदीप कोटरेकर। ते दोन बलाढ्य खेळाडू मात्र अगदी तंबूच्या आसऱ्याला आता मात्र आराम करताना बघायला मिळतील। यापुढचं होणारं बिग बॅटल असेल साईतेज बॉईज वर्सेस युवराज फायटर्स। बोथ कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत, आपण टॉस करून घेतोय या कॉम्बॉक्स मध्ये। मॅच अगदी मोठी बनली आहे, जिथे बॅटिंग करण्यासाठी खूप कठीण। यष्टीन सावंत क्लीन बोल्ड आहे, स्विंग टाकलाय आणि स्विंग मध्ये फसवलंय, बॅटर जाईल बाहेर, चेंडू राहील आतमध्ये। आणि सो या ठिकाणी आपण टॉस करून घेतोय गावचे सरपंच आदरणीय नरेंद्र मांडवकर साहेब यांच्या शुभ हस्ते। या पुढच्या मॅचच्या एका बाजूला असेल साईतेज बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल युवराज फायटर्स। या दोन संघांमधलं बिग बॅटल आहे। टॉस कोणी जिंकलाय? सो या ठिकाणी युवराज फायटर्स ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू सर डिसिजन। आणि इथे मॅच कडे पुन्हा एकदा घेऊन जातोय। धावसंख्या किती वरती जाऊन पोहोचले तर आतापर्यंत 5 या आकडे होते, धावसंख्या जाऊन पोहोचले। जिंकण्यासाठी अजून देखील 20 धावांची आवश्यकता आहे या षटकातील। विकेटचं पतन आहे, खेळाडूला मात्र बाद करार घोषित पंचांनी अगदी फेअर डिसिजन दिलाय। आणि एकत्रित या षटकामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर 3 खेळाडूंना त्यांनी बाद केलंय, म्हणजे एक धावचीत होत असताना एक बोल्ड घेतला आणि त्यानंतर आताच एक विकेट त्याच्यामध्ये ऍड केला जातोय। साहिल बॅटिंग साठी आलाय सचिनच्या विरोधामध्ये। या ठिकाणी तुम्ही पाहताय तर साहिल सारखा बलाढ्य असा बॅटर्स असेल, परंतु पुन्हा एकदा बिंदी चेंडू टाकलाय। बॅटर्स बाद आहे, येस सर। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, धावचीची संधी। आता तुम्ही जर पाहिला गेलं ना तर क्षेत्ररक्षक हुसेन बोल्ट बनला होता आणि तिथे मात्र मिस्टर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात। 1+1 अशा 2 घेऊयात आपण। सर किती सर 1+1 ओके। सो 2 धावा ऍड करतोय आपण आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती। 2 षटकांचा खेळ संपताच लॉस ऑफ 3 विकेट, धाव संख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती। सातच धावा असतील प्रदीप। सो ओन कॅल्क्युलेशन असेल आमच्यापर्यंत पोहोचवा आणि चुकीची दुरुस्ती आम्ही देखील करून देऊ शकू। तर शेवटची किती चेंडू शिल्लक असेल? 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून मात्र 18 धावांची आवश्यकता आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही पाहायला गेले तर 12 मध्ये 18ची आवश्यकता। यशीन सावंत मोठा खेळाडू वाद झालाय। सातत्याने मात्र चर्चा ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर लाईव्ह प्रेक्षक आपल्या समोर नक्कीच जोडले गेले आहे। जी फॉर गिरीश त्यांनी स्पर्धा देखील दापोलीमधून पाहतायत। सो त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात, हार्दिक स्वागत करूयात या रात्रीच्या सत्रामध्ये। त्यांनी देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले जी फॉर गिरीश। आणि ते गोलंदाजी ट्रॅकवर तर तुम्ही जर पाहायला गेलं तर एकंदरीत गोलंदाज असेल भाई वतारी, उंबरलेचे हिरा या नावाने संबोधित केले जाते या खेळाडूला। सध्या चर्चेत राहिलाय। आम्ही एक मोठी स्पर्धा बघितली होती ज्यावेळेला ओणीमध्ये ती स्पर्धा ऑल महाराष्ट्र ओपनची स्पर्धा बॉक्स क्रिकेट फॉर्मॅट मधली, जिथे भाई वतारीचा संघ चॅम्पियन बनला होता। इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन आणि तिथे मात्र मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपातली धाव खर्च, बाईकच्या स्वरूपातली धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाते। येणारा पुढचा चेंडू असेल बाईचा क्रॉस लाईन, पुन्हा एकदा बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू खेळला असेल तिथे आणि एक सिंगल धाव नक्कीच मिळतीये। धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। षटक क्रमांक 3 इन प्रोग्रेस आहे। पहिलं षटक देखील भाईनंच टाकलं, आता 3रं षटक देखील हा भाईच गोलंदाज करतोय गोलंदाजी ट्रॅकवरती।
ओव्हर द विकेट गोलंदाजी शेवटचे 2 चेंडूंचा मात्र खेळ शेष असलेल्या या षटकातील येणारा पुढचा चेंडूला परंतु चेंडूला सन्मान दिला गेलाय. बॅटर्स परिपूर्ण मात्र जे आपण पाहिलं जे स्टंप्स आहेत ते कव्हर करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. अगदी सरळ बॅटनं परंतु चांगलं असं दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. सो सेव्ह केलंय 2 धावा तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा. सिद्धेशच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलीच बॅटिंग केली गेली आहे. धावसंख्या पुढे सरकेल. सदानंद जालगावकर येथे उपस्थित आहेत तर त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यायचे आहे. सदानंद जालगावकर. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 14 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सदानंद जालगावकर येथे उपस्थित आहेत. जे ह्या 2 दिवसामध्ये सामने चालू असतात आणि आपली जी पिच केलेली आहे त्या पिचसाठी लागणारं जे शेण लागतं ते आम्हाला सदानंद जालगावकर दरवर्षीच आम्हाला मोफत ते पुरवतात. तर त्यांचं मी विक्रांत दादा यांना विनंती करतो की श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आम्हाला तुमचं नेहमीच सहकार्य असंच राहू द्या. बॉलर नेम मनीष. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि सदरची स्पर्धा अगदी 43 लोक ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासमोर जोडले गेले. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि एक सिंगल घेतला गेलाय. तर तुम्ही जर पाहायला गेलं धावसंख्या आता 15 वरती 5 मध्ये 10ची आवश्यकता आहे. आणि ज्याने आम्हाला इथे वीज उपलब्ध करून दिलेले आहेत अमोलजी दयालकर जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बघा काय घडतंय. आउट ऑफ कंट्रोल. आपण म्हणतो ना की सेल्फ इज कंट्रोल अँड लाईफ दॅन बेटर. म्हणजे तुमचा कंट्रोल तुमच्या यशाचं कारण देखील बनू शकेल परंतु त्याच्यासाठी तुम्हाला कंट्रोल मध्ये राहावं लागतं. हा खेळाडू जो आहे ना तो आउट ऑफ कंट्रोल गेला तिथे आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून मिश्र एक्स्ट्राच्या धावा मात्र खर्च केल्या तिथे. धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकेल. 18 या आकड्यावरती 7 धावांची आवश्यकता. आता चेंजेस पाहायला मिळतील. आता मात्र इथून पुढे 6 धावांची आवश्यकता असेल. किती चेंडूंचा खेळ बाकी आहे? 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. चेंडूला सन्मान दिला गेलाय. आता मात्र फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव मिळतीये. हे सातत्यानं राहिलंय. सदरची मॅच तुम्ही बघत असाल हाय व्होल्टेज ड्रामा म्हणेल. सामना क्रमांक पहिला बघितला असाल ज्या वेळेला एका चेंडूमध्ये एकाच धावेची आवश्यकता होती शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पोहोचला. पुन्हा एकदा अगदी सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न असेल आणि तिथे यशस्वीरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल धाव काढली गेली आहे. वॉट अ बॅटिंग. असं वाटलं होतं की प्रदीप आणि प्रशांत मैदानाच्या बाहेर गेल्यानंतरला कुठेतरी वन साइड मॅच होईल परंतु तसं नाहीये. या दोन्ही खेळाडूंना कामान सांभाळली आपल्या संघाचे. 2 चेंडू आणि त्याचबरोबर 5 धावांची आवश्यकता आहे. 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा मरीशनं काही चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. येणारा पुढचा चेंडू असेल लवकर शैलीचा गोलंदाज. मोठा फटका काहीसा आहे. फ्रंट फुटचा वापर करत असताना एक सिंगल धाव मिळते. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि साफ करायची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा 1 मध्ये 4 ची गरज आहे. बॅटर्स करून दाखवेल का हा खेळाडू? राजला मैदानाच्या आतमध्ये राजासारखी फलंदाजी करत असताना आपल्या संघाला चौका ठोकून सामना जिंकून देईल का? 1 मध्ये 4 ची आवश्यकता. मनीष आहे परंतु या ठिकाणी बघा येणारा पुढचा चेंडू मोठा फटका काहीसा आहे आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं गेलं तिथे. अप्रतिम सामना जिंकलाय अश्विन कुमार फायटर्स या संघानं आणि इथे पराजित होतोय संघ संतोष एजन्सी. सो या ठिकाणी घेईन विश्रांती. डीजे वरती ऐकूया संगीत आणि कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस.